मुंबईच्या एका छोट्या मीटिंग रूममध्ये पक्षातील काही वरिष्ठ नेते चर्चेत व्यस्त होते। तिकीट वाटपावर तणाव होता, फोन सतत वाजत होते, कोणी नाराज, कोणी दडपण टाकत होतं आणि त्याच खोलीत शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते ते म्हणजे विनोद तावडे। 2019च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं। या ठिकाणी दुसरं कोणी असतं किंवा नाराजी, निराशा किंवा आरोप काहीतरी प्रतिक्रिया नक्की दिली असती, पण तावडे म्हणाले फक्त एकच, पक्षाचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे, आता पुढचं काम सांगा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। भाजपात काही होऊ शकतं, भाजपा काही करू शकतं, हे समीकरण मागच्या काही वर्षात आपल्याला बघायला मिळालेलं आहे। म्हणजे भाजपाची निर्णय प्रक्रिया, भाजपाचा धक्का तंत्र, नेतृत्वातील अनपेक्षित निर्णय, तिकीट वाटपातील बदल आणि त्यातून उभे राहणारे नवे चेहरे, या सगळ्यात एक नाव गेल्या काही वर्षात सातत्याने ठळकपणे पुढे येतंय, ते म्हणजे ज्यांना 2019 मध्ये पक्षाने तिकीट नाकारलं होतं, पण त्याच नेत्यानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्व आणि संघटन कौशल्यामुळे भाजपाच्या विजयाची पताका फडकावली। महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणारा एक शांत नेता, होय, मी बोलतोय विनोद तावडे यांच्याबद्दल। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते प्रकाशझोतात दिसतात, तर काही नेते प्रकाशझोतापासून दूर राहूनही आपल्या कामामुळे पक्षाच्या मुख्य रणनीतीत निर्णायक ठरत असतात। यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे। गेल्या काही वर्षात त्यांच्या कामाची शैली, शांत स्वभाव आणि संघटनेवरची पकड आणि राष्ट्रीय निवडणुकांमधील सक्रियता पाहता ते पक्षातील स्ट्रॅटेजिक ब्रेन म्हणून उदयाला आले आहेत। मात्र त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली एका राजकीय धक्क्यापासून। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पुढे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचला। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं। बहुतांश नेते अशा प्रसंगी नाराजी व्यक्त करतात, राजकीय व्यासपीठावरून आवाज उठवतात, पण तावडे यांनी एक वेगळी वाट पकडली। त्यांनी कोणताही विरोध न करता पक्षाच्या निर्णयाचा आदर केला आणि पुन्हा जास्त ताकदीनं संघटना व रणनीतीकडे मग पुढे शांतपणे सातत्याने संघटनेच्या कामात गुंतले। महाराष्ट्रात त्यांनी पक्षाची सांगड मजबूत करण्यासाठी अनेक स्तरावर आपली भूमिका बजावली। ग्रामीण भागापासून बूथ यंत्रणा, शहरी भागापर्यंत युवा कार्यकर्ते, या सगळ्यांना एक चांगलं बळ दिलं, संघटन मजबूत केलं। हळूहळू त्यांची प्रतिमा एक विश्वासू आणि डेटा ड्रिव्हन रणनीतिकार म्हणून तयार झाली। त्यांच्या कामाची दखल दिल्लीला घेण्यास वेळ लागला नाही। पुढे केंद्रीय नेतृत्वानं राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देत त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय केलं। तत्पूर्वी त्यांनी हरियाणा राज्याची प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती। कुठल्याही प्रदेशाची जबाबदारी घेताना विनोद तावडे तेथील राजकीय समीकरण अभ्यासतात, जातीय रचना, आर्थिक स्थिती, स्थानिक असंतोष, प्रादेशिक भाषा, माध्यमांचं वर्तन आणि मतदारांची मनोवृत्ती याचा सखोल अभ्यास करतात आणि आपली यंत्रणा कामाला लावतात। त्यांचं काम ग्राउंड इंटेलिजन्स, डेटा विश्लेषण आणि स्थानिक नेत्याशी संवाद या 3 स्तंभावर उभं असतं। म्हणूनच तावडे यांना जी जबाबदारी दिली त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली। मग ती हरियाणा असो की बिहार हा भारतातील सर्वात गुंतागुंतीचा एक निवडक प्रदेश म्हणून मानला जातो। येथील जातील समीकरण अत्यंत खोलवर आहेत, स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड आहे, पक्षामध्ये सतत होणारे बदल आहेत, अनेक मतदारांचं अनेक प्रवृत्ती आहेत आणि मतदारांचं मन जिंकणं हे खूपच आव्हानात्मक प्रक्रिया आहे। अशा ठिकाणी विनोद तावडे यांच्यावर प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी पक्षाने दिली। त्यांनी प्रदेशनीय पक्षांचा अभ्यास केला, जातीय समीकरणांचा अभ्यास केला, एनडीए व मित्र पक्षाच्या बूथ यंत्रणेला दिशा दिली, कॅडर कम्युनिकेशन्समध्ये सुधारणा आणली, पक्षाची लार्जर लाईन ठरवली, विरोधकांच्या नरेटिव्हला आव्हान दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नेते व दिल्ली नेतृत्व यांच्यात दुवा म्हणून काम केलं। म्हणजेच निर्णय प्रक्रियेत विलंब होऊ दिला नाही। मग ते नितीश कुमार यांची जेडीयू असो की चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी। प्रचाराच्या दरम्यान अनेक ठिकाणी तावडे यांनी मागे राहून काम केलं, सभांचं नियोजन केलं, कार्यकर्ते सांभाळणे असो किंवा उमेदवार कार्यकर्त्यांना बळ देणं असो किंवा उमेदवारांशी संवाद साधणं असो, पण या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्या निकालात स्पष्ट दिसला। बिहारमध्ये एनडीएने घेतलेली आघाडी विशेषतःच्या जागेवर लढत कठीण होती, तिथे बूथ पातळीवर काम करतात, त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं। आज भाजपा बिहारमध्ये 89 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष झालाय, तर एनडीए 202 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे। शांत, संयमी आणि परिणामकारक शैली तावडे यांची लाऊड पॉलिटिक्सपेक्षा स्मार्ट पॉलिटिक्सवर आधारित आहे। ते माध्यमामध्ये कमी दिसतात, पण बैठकीत त्यांची उपस्थिती ठळक असते। पक्षातील नेते त्यांच्याबद्दल एक गोष्ट मान्य करतात, तावडे डेटाशिवाय काय बोलत नाहीत आणि बोलले तर की मुद्द्यावर बोलतात। त्यांच्या संवाद शैलीत आक्रमकता नसली तरी स्पष्टता आहे, त्यांच्या निर्णयात धाडस आहे पण दिखाऊपणा नाही, त्यांच्या कामात वेग आहे पण अस्थिरता नाही। आज त्यांची ही ओळख फक्त माजी मंत्री म्हणून नाही, तर राष्ट्रीय राजकारणातील एक रणनीती विशारद म्हणून होत आहे। राज्यात तिकीट न मिळाल्यावर त्यातून संधी निर्माण करणं, नाराजी बाजूला ठेवून संघटनेत स्वतःला झोकून देऊन काम करणं, देशभरातील निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणं, हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। राजकारणात एक पराभव म्हणजे करिअरचा शेवट नसतो। कामगिरी, सातत्य आणि संयम यामुळे मोठी दारे उघडू शकतात आणि संघटनाशी असलेली निष्ठा राजकारणातील सर्वात मोठी गुंतवणूक असते। हेच विनोद तावडे यांच्या राजकीय प्रतिमेकडे बघून लक्षात येतं। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।